चला तर मग आज आपण फुटाणा डाळीपासून चकली बनवणार आहोत। फुटाणे डाळ मिक्सरमधून चांगले बारीक करून घ्यायचं, चाळणीने चाळून घ्यायचं, तेलाचे मोहन टाकायचं, त्यामुळे आपल्या चकल्या कुरकुरीत होतील। हळद, लाल तिखट, मीठ, हिंग आणि ओवा चुरून टाकायचा। सोडा वगैरे घालायची गरज नाही आहे, सोड्याशिवाय ही आपली चकली कुरकुरीत होणार आहे। छान मळून घ्यायचं। मग मला बोलायचं आहे, मला का नाही बोलायला देत आहेस? अगं थांब जरा, आता घाई आहे ना म्हणून, तू नंतर बोल ओके। हां. पटापट चकल्या गाळून घ्यायच्या। तेल आपण एकीकडे गरम करायला ठेवलं आहे। सुरुवातीला तेल जास्त कडकडीत तापून घ्यायचं आणि चकले सोडल्यानंतर आपण मध्यम आचेवर तळून घ्यायचं आहे। आता गौरी गणपती येत आहेत, तर गौरीच्या वेळेला आपल्याला फराळासाठी इन्स्टंट चकली तुम्ही बनवू शकता। भाजणी तयार करून गिरणीतून दळून आणून चकली करायला आपल्याला आता गणपतीच्या वेळेत टाईम नाही भेटत, त्यावेळेला तुम्ही अशी चकली करू शकता। एकदम खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळते। तुम्हीही ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।